जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनल. सध्या पेसा भरती संदर्भात किंवा जी काही पेसा हेरिंग आहे 17 संवर्ग संदर्भात, तर त्या हेरिंगची जी काही आजची सध्या बघा 18/9/2024ला सुनावणीची डेट आली होती. पण मात्र ह्या ठिकाणी बघा जेव्हा काही संपूर्ण दिवसभर सध्या ज्या काही सुनावण्या होत्या, तर त्या सुनावणी संदर्भात ह्या ठिकाणी जी काही पेसा केस संदर्भात सुनावणी जो सिरियल नंबर होता, तर तो आपल्याला माहिती आहे की 18 नंबरवरती सध्या सिरियल नंबर होती. आणि ह्या 18च्या वरती महत्त्वाचे जे काही 17 ज्या महत्त्वाच्या केसेस आहे आणि ह्या 17 केसेसमध्ये अजून जे काही सब घटक येतात, मग त्याच्यामध्ये 1.1 असेल, 1.2 असेल, 1.3 असेल, अशा संदर्भात या ठिकाणी जे काही 100पर्यंत या ठिकाणी सब घटक असतात. त्यानंतर 2 पॉईंट ह्या ठिकाणी बघा सुरुवात होत असते. मग ह्याच्यामध्ये 2.1 असेल, 2.3 असेल, असे हे जवळपास बघा 100पर्यंत असतात. आणि पुढची जी काही रँकिंग असते सिरियल नंबरची ती त्या ठिकाणी लागत असते. तर आपली जी काही महत्त्वाची मुख्य सिरियल नंबर जो आहे, तर तो 18 नंबरवरती सध्या बघा आजच्या दिवसाला होती. आणि महत्त्वाचं या ठिकाणी मुख्य बेंचेस समोर ज्या सुनावण्या आहे, तर त्या सुनावण्या आपल्याला माहिती आहे की तासनतास सध्या बघा चालत असतात. तर आजच्या ज्या काही घडीला सध्या ज्या सुनावण्या बघा ह्या ठिकाणी डॅशबोर्डवरती आपण बघितलं होतं तुम्हाला. या ठिकाणी बघा हा जो डॅशबोर्ड आहे, तर तो सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचा आहे. तर ह्याच्यामध्ये सध्या जे मॅटर होते, तर ते मॅटर सध्या इथे बघा जे काही कंडक्ट झालेले होते, तर ते इथं दाखवण्यात आलेले आहे. तर जवळपास आपल्याला माहिती आहे की ह्या ठिकाणी 1 नंबरची काही सिरियल नंबर 1 नंबरवर बघा सुनावणी जी होती, तर ती सुनावणी या ठिकाणी बघा सुरुवात झाली होती. आणि ह्याचबरोबर जे काही 1.1 असेल, 1.2 असेल, 1.3 असेल, अशा संदर्भात ज्या काही सब ह्या ठिकाणी सुनावण्या असतात, त्या देखील या ठिकाणी कंडक्ट झालेल्या होत्या. म्हणजे अशा संदर्भात इथे जे काही सुनावण्या आहे, तर त्या बघा इथं 1.18पर्यंत, त्यानंतर पुढचे देखील बघा त्याच पद्धतीने होते. आता ह्याच्यामधली सिरियल नंबर जसा हा सिरियल नंबर 1 आहे, तसाच आपला 18 नंबरवरती होता. आणि आजची जी काही सुनावणी आहे, तर ती आजची सुनावणी सध्या बघा होऊ शकली नाही. कारण की ह्या ठिकाणी ज्या काही पुढे पेसा भरतीच्या पुढे बघा ज्या सुनावण्या होत्या, तर त्या सुनावण्या सध्या बघा असल्यामुळे जो काही दिवसाचा कालावधी आहे, तर तो त्या ठिकाणी अपूर्ण ह्या ठिकाणी पडला होता. तर महत्त्वाचं जे काही इथं बघा हे आता महत्त्वाची ज्या काही सुनावणी आहे, तर सुनावणी संदर्भात हे जवळपास 150 पानाचं जे सध्या बघा रिपोर्ट आहे. तर ह्या रिपोर्टमध्ये सर्व ज्या सुनावण्या आहे, तर त्या सुनावण्या देण्यात आल्या आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता हे ज्या सुनावण्या आहे, तर ज्या सुनावण्या सध्या बघा कंडक्ट झाल्या होत्या, तर त्या संदर्भात हा महत्त्वाचा रिपोर्ट आहे. तर ह्याच्यामध्ये आता ह्या संपूर्ण सुनावण्या देण्यात आल्या आहे. तर ह्याच्यात आपली महत्त्वाची जी सुनावणी होती, तर ती सुनावणी ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की ह्या ठिकाणी बघा 18 तारखेला होती. आणि माननीय ह्या ठिकाणी 3 जजेस सध्या आजच्या दिवसाला उपस्थित होते, जो काही कोर्ट नंबर 1 मध्ये. आणि ह्याच्यात जी सिरियल नंबर इथं तुम्ही बघू शकता 18 नंबरवरती होती. आणि 18च्या वरती अजून असंख्य सध्या बघा सुनावणी होत्या, असंख्य केस सध्या चालू होत्या. आणि सध्या तरी सुनावणी झाली नाही. त्यानंतर महत्त्वाची जी सुनावणी संदर्भात डेट सध्या बघा मिळाली आहे. तर ती डेट म्हणजे तुम्ही सर्वांनी बघितली असेल, तर ती डेट ह्या ठिकाणी बघा सध्या देण्यात आली होती. तर ती डेट म्हणजे 1/10/2024 अशी ही बघा डेट सध्या जवळपास 3 ते 4 वाजे दरम्यान सध्या ही डेट सध्या बघा कम्प्युटर जनरेट असल्यामुळे 1/10/2024ची डेट सध्या मिळाली होती. म्हणजे जवळपास आज 18 तारीख आहे. आणि पुढील जे सध्या 12 ते 13 दिवसाच्या कालावधीनंतर सध्या 1/10/2024ला डेट सध्या देण्यात आली होती. तर ही डेटवरती बघा सुनावणी असणार होती. पण काही कारणास्तव पुन्हा अजून ह्या ठिकाणी ज्या काही कॉम्प्युटर जनरेटने सध्या डेट अजून सध्या बघा बदलण्यात आली आहे. तर आत्ताची ह्या घडीला जी महत्त्वाची सध्या बघा डेट आली आहे, तर हे जे लॉग इन आहे ते आत्ताचं आहे. ज्या टायमाला सध्या बघा व्हिडिओ सध्या बनवत आहोत आपण, तर 6:10 टायमाला सध्या हे लॉग इन झालेलं आहे. तर ह्याच्यामधली जी काही डेट आहे, तर ती डेट म्हणजे पुन्हा रिवाईज झाली. आणि उद्याची डेट सध्या या ठिकाणी बघा मिळालेली आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे 19/9/2024ला सध्या जनरेट झालेली डेट आहे कम्प्युटर जनरेट. तर उद्याच्या दिवसाला परत सुनावणी असणार आहे. कारण इथे जो काही मॅटर देण्यात आला आहे स्टेटसचा, तर तो स्टेटस काय आहे, तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता का जे सध्या बघा पेंडिंग दाखवण्यात आलं आहे. आणि इथं सध्या जे काही नॉट टेकन अप, नॉट टुडे असं या ठिकाणी पोझिशन सध्या दाखवत आहे. जी काही 18/9 म्हणजे आजची जी काही पोझिशन आहे, तर ती सध्या केस या ठिकाणी बघा जी काही सुनावणी आहे, तर ती सुनावणी सध्या इथं बोर्डावर येऊ शकली नाही. आणि इथे 19/9
म्हणजे उद्याची डेट सध्या पुन्हा जनरेट झाली आहे। आता उद्या बघूया की नेमकी सुनावणी ह्या ठिकाणी केव्हा असते, कारण इथे जे काही मॅटर आहे तर तो मॅटर सध्या बघा सिरियल नंबर कोणत्याही प्रकारचा सध्या जनरेट झाला नाही। हा जनरेट झाला का तुम्हाला बघा कळवले जाईल। त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे द गुरुजी, या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन व्हा। जसं उद्याच्या सुनावणीचा सिरियल नंबर केस नंबर संदर्भात महत्त्वाचा रिपोर्ट आला तर तो तुम्हाला कळवला जाईल, जेणेकरून जी काही सुनावणी आहे तर ती सुनावणी बघा लवकरात लवकर सर्वात वरती ह्या ठिकाणी लिस्टिंग व्हायला पाहिजे। आणि जे सध्या सिरियल नंबर आहे तर त्या सिरियल नंबरमध्ये लवकरात लवकर त्या ठिकाणी यायला पाहिजे, जेणेकरून जो काही संपूर्ण दिवसाचा जो काही टेंटेटिव्ह शेड्यूल आहे तर त्या शेड्यूलमध्ये आपली जी काही सुनावणी असेल तर ती सुनावणी सध्या बघा तिथं समोर आल्यावरच आपल्याला जे काही पुढील पेसा भरतीवरती जी सध्या आपण आतुरतेने वाट बघत आहे सुनावणी संदर्भात, तर त्या संदर्भात एकंदरीत पुढे ह्या ठिकाणी हालचाली होऊ शकतात। पण सध्या तरी डेटवर डेट सध्या मिळत आहे, त्यानंतर जनरेट होत आहे, त्यानंतर पुन्हा रिवाईज होत आहे। अशा जो काही प्रकार सध्या मागील 1 वर्षापासून सध्या सुरू आहे आणि अशा जे आपण सध्या बघा बघतच आलो आहे। तर आशा करा की जी डेट सध्या 1 तारखेची मिळाली होती 1/10, तर ती पुन्हा ह्या ठिकाणी जनरेट झाली आणि रिवाईज होऊन उद्याची डेट सध्या तात्काळ या ठिकाणी मिळाली आहे 19/9/2024ला। तर सध्या महत्त्वाचं या ठिकाणी आता हे न्यायालयीन जे काही बाजू आहे तर एक प्रकारे या ठिकाणी बघा न्यायालयासमोर सर्व काही असतं। तर एकंदरीत हा जो काही मुद्दा आहे तर तो एक न्यायालयीन मुद्दा आहे। तर ह्याच्यावरती बघा योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर होणे गरजेचं आहे। तरी देखील सध्या बघा इथं हार न मानता सध्या 19/9/2024ची महत्त्वाची डेट सध्या इथे मिळालेली आपल्याला दिसून येत आहे। तर सध्या तरी महत्त्वाचं या ठिकाणी जे काही बैठक झाली आहे तर त्या बैठकीमध्ये सध्या बघा महत्त्वाचं जे काही अल्टिमेट देण्यात आलं होतं की या ठिकाणी 15 तारखेपर्यंत सध्या बघा जे काही पेसा भरतीवरती योग्य तो निर्णय झाला नाही तर पुढील सध्या जे काही आंदोलन असेल तर ते तीव्र करण्यात येईल। आणि त्या संदर्भात महत्त्वाचं जे काही अल्टिमेट सध्या माननीय JP गावित साहेबांनी सध्या बघा देण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगाने सध्या पेसा भरतीवरती देखील चर्चा झालेली आहे। तर जवळपास उद्याच्या दिवसाला ह्या ठिकाणी बघा नाशिक या ठिकाणी संपूर्ण जे काही टीम असेल किंवा जे सध्या बघा सहकारी असेल तर त्यांच्या समवेत आणि इतर जे काही मंडळी असेल तर त्यांच्या समवेत जे काही ह्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर महत्त्वाचं सध्या जे काही अल्टिमेट दिलं होतं तर त्या अल्टिमेट संदर्भात कोणत्याही प्रकारचं पुढे कार्यवाही झाली नाही। तर त्याचं जे काही पाठपुरावा संबंधित आणि पेसा भरती संबंधित महत्त्वाचं पुढची जी काही दिशा असेल तर त्या संदर्भात उद्याच्या दिवसाला या ठिकाणी व्हिजिट होणार आहे। तर उद्याचा दिवस बघा आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा असणार आहे। एका ठिकाणी पाठपुराव्यासंदर्भात महत्त्वाचं जे काही पेसा भरती होण्यासंदर्भात माननीय JP गावित साहेब आणि त्यांची टीम तसेच इतर जे काही सहकारी असेल त्याच्यामध्ये लकी जाधव साहेब असेल किंवा इतर जे काही सहकारी असेल JP गावित साहेबांसोबत, तसे जी काही पेसा कृती समिती आहे आपली तर त्या कृती समितीमधले जे सध्या सदस्य अध्यक्ष असेल ते देखील आणि इतर जे काही मंडळी आहे पेसा भरती संदर्भात पाठपुरावा आणि पेसा भरती बघा लवकरात लवकर व्हावी यासाठी स्वतः त्या ठिकाणी बघा पाठपुरावा सध्या सुरू आहे। पण जी काही आता पुढचं जे काही नियोजन असेल तर ते संबंधित समिती असेल, संबंधित जे काही सहकारी वर्ग असेल माननीय JP गावित साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच इतर जे काही पेसा भरती संदर्भात सध्या पाठपुरावा करत आहे तर ते योग्य वेळ आल्यावर सध्या बघा जी चर्चा होईल तर ती तुमच्यापर्यंत आम्ही पोचवू। तर सध्या तरी या ठिकाणी महत्त्वाची जी डेट होती तर ती डेट सध्या रिवाईज होऊन उद्याची डेट सध्या मिळालेली आहे। तर आशा करूया उद्या तरी ह्या भरती संदर्भात पेसा केस संदर्भात जो काही मार्ग असेल न्यायनिवाडा असेल तर तो लागो। तर ही एक महत्त्वाची अपडेट होती। अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट असेल तर ते तुमच्यापर्यंत सध्या बघा आम्ही पोचवत जाऊ। तर सध्या तरी इतर ज्या काही डेट ह्या ठिकाणी मिळत होत्या त्यांना ते डेट न मिळता उद्याची डेट सध्या जनरेट झाली आहे। मात्र पेसा जो काही केस आहे प्रकरण आहे तर ते नेमकं कितव्या नंबरवर आहे तर त्या संदर्भात बघा ह्या ठिकाणी तुम्हाला रात्रीपर्यंत माहिती असेल अपडेट असेल तर ती आम्ही कळवू। तर सध्या तरी त्यासाठी तुम्ही जे काही टेलिग्राम चॅनल असेल ते जॉईन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अपडेट वेळोवेळी आम्ही कळवत जाऊ। तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।